नमस्कार मंडळी. अगदी रोजच पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात असला पाहिजे. रोजच्या ताटामध्ये एक तरी पालेभाजी असली पाहिजे. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला लाल माटाची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल हे काय नवीन? लाल माटाची भाजी तर सगळीच बनवतात, पण माझी एक पद्धत बघा, खूप छान भाजी होते आणि चविष्ट, झटपट आणि सोप्या पद्धतीत, अगदी कमी साहित्यात. इथे मी 2 जोड्या निवडून घेतलेल्या आहेत. भाजीचे काही कोवळ्या देठ हे घेतलेले आहेत. 2 जोडीसाठी मी इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे. अगदी कोणत्याही पालेभाजीला लसूण भरपूर घालायचा. हिरवा माठ, लाल माठ फक्त लसणावरच खूप छान होतं. आणि ही भाजी चिरायची नाही अजिबात. स्वच्छ खळखळून 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. भाजी चिरल्यामुळे भाजीच्या चवीत खूप फरक पडतो. त्यामुळे भाजी मी ही चिरून घेत नाही, अशीच पानं घ्यायची. आणि या भाजीचे कवळी देठही घेतलेले आहेत. पानापेक्षा देठातही खूप चव असते. जर तुम्हाला याची पानं मोठी वाटत असेल तर हातानंच असे चुरून घेऊ शकता, बारीक करू शकता, पण चिरू नका. भाजी अजिबात चवीला होत नाही. थोडाफार चवीत फरक पडतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण माझी ही एकदा पद्धत वापरून तुम्ही भाजी नक्कीच बनवून पहा. अशी हातानंच मी थोडीफार भाजी बारीक करून घेतली, जास्त पण नाही करायचं. प्रत्येक पालेभाजीला भरपूर असं तेल लागतं. त्याचप्रमाणे इथे मी 4 पळी तेल घेतलेले आहे आणि या भाजीला तेल लागतं. तेलातच भाजी खूप छान होते. मिरचीचे असे मी तुकडे करून टाकलेले आहेत. तुम्ही बारीक चिरून किंवा कुटूनही टाकू शकता. लाल माटाची भाजी माझ्या या पद्धतीने तुम्ही करून पहा. फक्त लसूण भरपूर घालायचा आणि लसूण आणि मिरचीवरच ही भाजी खूप छान होते. त्याचप्रमाणे इथे मी 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या, म्हणजेच 2 गड्डे लसणाचे घेतलेले होते. आणि हे लसूण मी खलबत्त्यात कुटून घातलेलं आहे. लसूण अजिबात कोणत्याही पालेभाजीला चिरून घालू नका. लसणाचा पूर्णपणे अर्क त्या भाजीला लागला पाहिजे, तरच ती भाजी चवीला होते. त्यामुळे अजिबात चिरून वापरायचं नाही, लसूण ठेचूनच वापरायचा. मस्त असा खरपूस गुलाबी रंगावर येईपर्यंत लसूण मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. मिरची आणि लसूण छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून नितळून घेतलेली भाजी यामध्ये सगळी टाकली. भाजी स्वच्छ धुवून नितळूनच घ्या. अजिबात पाण्याचा अंश नसावा, कारण या भाजीला खूप पाणी सुटतं. या भाजीला स्वतःचं अंगचं पाणी खूप असतं आणि एक वाफ लागली की खूप पाणी सुटायला लागतं. त्यामुळे तेलाचं प्रमाणही भरपूर असावं आणि भाजी स्वच्छ धुवून नितळूनच घ्यावी. म्हणजे कसं, भाजी छान चवीला अगदी पारंपरिक पद्धतीने होते आणि पाणी सुटल्यामुळे भाजीचा जास्त गिजगा होत नाही. ही भाजी तेलामध्ये वाफेवरच खूप छान होते. भाजीला एक वाफ लागताच भाजी खूप कमी होते. बघू शकता तुम्ही. आधी भाजी किती होती आणि आता वाफ लागल्यानंतर किती कमी झाली आहे ते. 1 मिनिटभर स्वतःच्या सुटलेल्या पाण्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे. भाजीतील सर्व पाणी आटल्यानंतर, भाजी छान शिजल्यानंतरच त्यामध्ये थोडंसं, म्हणजे चवीनुसार मीठ घालणार आहे. सगळ्यात शेवटीच मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठामुळे पाणी सुटणार नाही आणि भाजी कमी झाल्यामुळे भाजीचा मीठ घालण्याचा अंदाजही चुकणार नाही. मीठ मात्र व्यवस्थित योग्य प्रमाणात घाला, नाही तर भाजी खारट होऊ शकते. आता यातलं पाणी पूर्णपणे आटून भाजीला जेव्हा तेल सुटतं तेव्हाच भाजी आपली परफेक्ट झाली आहे असं समजायचं. बघू शकता तुम्ही. या भाजीसाठी जास्तीचा वेळ नाही लागत. अगदी 5च मिनिटात ही भाजी होते, पण चविष्ट होते. चवीला इतकी छान लागते की याच्यासमोर सगळ्या भाज्या फिक्या पडतील. पानं तर सहज शिजतात, पण त्याचे कोवळे देठ शिजण्यासाठी 1 मिनिटभर झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घेतली. बघा, झाकण ठेवल्यानंतर भाजीचं अंगचं पाणी सुटलेलं आहे. ते पाणी आता आटेपर्यंत, मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजी छान शिजवून घेणार आहे. अजिबात तोंडाला चव नव्हती, तब्येत बरी नसल्यामुळे, आणि आज मी ही भाजी केली होती. ताप असल्यामुळे तोंडाला अजिबात चव नव्हती आणि ह्या भाजीने खरंच चव आली तोंडाला. तुम्ही देखील आजारातून उठला असेल, तोंडाला चव नसेल, तर या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून पहा. खरं तर इतर भाज्यांसोबत ही बहुगुणी लाल माटाची भाजी ही आपल्या आहारात, रोजच्या जेवणात असलीच पाहिजे. हिरव्या माटाची भाजी चवीला लागते, त्याच पद्धतीने ही भाजी चवीला लागते. आमच्याकडे या भाजीला आम्ही लाल माठ बोलतो, तर तुमच्याकडे या भाजीला काय बोलता किंवा तुमची कोणती पद्धत बनवण्याची आहे हे मला नक्की तुम्ही कळवा. बघा, किती क्वांटिटी कमी झाली आहे भाजीची. भाजी छान शिजली आहे. अगदी 5च मिनिटात ही भाजी होते आणि भाजी चवीला देखील खूप छान लागते. गरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरम भातासोबत ही भाजी खाऊ शकता. तोंडाला अजिबात चव नसेल, भूक लागत नसेल, तर अशा पद्धतीने पालेभाज्या नक्कीच करून खात जा. मी मस्त अशी लाल माटाची भाजी आणि तांदळाची भाकरी केली होती. भाजी बनवण्याची तुमची कोणती पद्धत आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा.
भाजी आवडल्यास लाईक करा. अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटनावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या पूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला तर मग आजची लाल माटाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात तेही नक्की कळवा. चला तर मग आतासाठी बाय. धन्यवाद.